आणि अशाच प्रकारे आमदार हेमंत पाटील यांची काय प्रतिक्रिया जाणून घेतली पुढारी न्यूजने, पाहूया। महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा कशी असेल याच्यावरती सुनावणी सुरू आहे। अखेर तिचे निकालाचा दिवस आहे। नेमकं त्याच दिवशी हिंगोलीमध्ये एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे। हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील म्हणजे तोच उत्साह आहे सभेला, जेव्हा तुम्ही उद्धव ठाकरेंच्या सोबत आहात तेव्हाचाच जल्लोष आहे। आज निकाल येणार आहे, नेमके त्याच दिवशी मुख्यमंत्री तुमच्या मतदारसंघात काय नक्की होईल असं वाटतं? आपण बघताय की मोठा इथं उत्साह आहे आणि जल्लोषामध्ये मुख्यमंत्र्यांचं स्वागत होत आहे आणि निश्चित निकाल जो आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूनेच लागल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास हा आमच्या मनामध्ये, कारण मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी, सर्वसामान्य जनता आणि शिवसैनिक हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आहे। अनिश्चिततेचं सावट आहे का या सभेवरती? कारण 12 नंतर 2 मग 5 होर्डिंग्सवरती सुद्धा त्या जे वेगळ्या जे वेळा दिलेल्या आहेत आणि आता अजून उशीर होईल असं वाटलं तर एकनाथ शिंदेला निकाल हे कारण आहे का? नाही, निकाल हे कारण नाही। कॅबिनेटची जी बैठक होती ती बैठक सकाळी असल्यामुळं सकाळची सभा ही फक्त दुपारी करण्यात आली। त्या बाजूने निकाल लागला तर काय? आमच्या बाजूने निकाल लागणारच आहे आणि या सभेमध्ये आपल्याला निश्चित दिसेल। अध्यक्ष, निकाल जर का शिंदे गटाच्या शिवसेनेच्या विरोधात लागला तर तुमची भूमिका काय असू शकते, काय नक्की होऊ शकते? माननीय जे अध्यक्ष आहेत त्यांना एक न्यायालयाचा दर्जा आहे आणि न्याय देवता जे काही न्याय देईल तो न्याय आम्हाला मान्य असेल। जो न्याय देवता देईल तो आम्हाला मान्य असेल असं हेमंत पाटलांनी म्हटलेलं आहे। हिंगोलीमध्ये एकनाथ शिंदे यांची सभा होते आणि त्याच्यानंतर जे ते एकनाथ शिंदे इथे येणार आहेत, त्यामुळे काय नक्की होतं त्याबाबतीत सर्वांच्या मनात उत्सुकता आहे। कॅमेरा पर्सन विकास सोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, हिंगोली।